समशीतोष्ण म्हणजे कोल्ड टेम्परेचर. ठीक आहे. सो थंड हवामान. आणि ई म्हणजे काय, हिम किंवा ध्रुवीय पोलार हवामान. ठीक आहे. सो जगाचे एकूण 5. ए म्हणजे पुन्हा ट्रॉपिकल किंवा उष्णकटिबंधीय. बी म्हणजे शुष्क. ठीक आहे. सी म्हणजे काय, समशीतोष्ण. डी म्हणजे थंड समशीतोष्ण आणि सी म्हणजे उबदार समशीतोष्ण. आणि ई म्हणजे पोलार हवामान किंवा ध्रुवीय हवामान. ठीक आहे. हे 5 ब्रॉड 5 झाले हे त्याचे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने भारताच्या हवामानाचे जे आहेत काही प्रकार पाडले. ठीक आहे. सो याच्यामध्ये हे असे टाईप आहेत, नावं दिलेली त्यांनी AMW, AW. त्याच्या आधी तुम्ही इमेज पहा. येस असे. तर हे असे हवामानाचे विभाग दिलेत त्याने. AW असेल, AS, AMW असे. ठीक आहे. सो आता ए म्हणजे काय सांगितलं आपण, ए म्हणजे काय पाहिलं, उष्ण कटिबंधीय. उष्णकटिबंधीय हवामान कोणत्या अक्षवृत्तांमध्ये सापडतं आपल्याला, 0 ते 23. येस. आणि 23 म्हणजे कर्कवृत्तापर्यंत. ठीक आहे. इथून आपलं कर्कवृत्त गेलंय. म्हणजे ह्याच्या खाली काय असणार आहे, उष्णकटिबंधीय हवामानाचा प्रदेश. ठीक आहे. त्यामुळे ए बघायचं, ए फक्त खालीच दिसतोय आपल्याला, इकडे कुठेच वरती ए नाहीये. कारण की वरती कोणतं चालू होतं मग कर्कवृत्तानंतर, खाली उष्णकटिबंधीय आणि वरती 23 नंतर समशीतोष्ण. ठीक आहे. त्यामुळे वरती समशीतोष्ण. त्यामुळे ए फक्त कुठे दिसतोय आपल्याला, खाली खाली दिसेल. ठीक आहे. त्यामुळे ए जर विचारला तर लक्षात ठेवायचं खालचा भाग येणार आहे. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर बी काय होता, शुष्क. बी शुष्क आहे ना. बी काय आहे, शुष्क म्हणजे ड्राय. ठीक आहे. मग बी कुठे दिसतोय आपल्याला, इकडे. बी इकडे, इकडे आणि इथे दिसतोय. ठीक आहे. हा भाग कोणता आहे, वाळवंटी प्रदेश राजस्थानचा. म्हणजे बी म्हणजे काय, शुष्क प्रदेश, वाळवंटी प्रदेश या ठिकाणी. आणि या ठिकाणी काय आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश, पश्चिम घाटामुळे तयार झालेला पर्जन्य छायेचा प्रदेश. सो बी झाला इकडे राजस्थानमध्ये, गुजरातचा काही भाग आणि या ठिकाणी. ठीक आहे. येस. ठीक आहे. हा झाला बी. त्याच्यानंतर काय सांगितलंय, सी म्हणजे काय होतं, समशीतोष्ण. सी म्हणजे होतं, ए म्हणजे होतं उष्णकटिबंधीय. ठीक आहे. त्याच्यानंतर बी म्हणजे होतं शुष्क आणि सी म्हणजे समशीतोष्ण. कुठे सापडतोय तो, गंगाच्या याच्या कर्कवृत्ताच्या वरती समशीतोष्ण प्रदेश. ठीक आहे. हे गंगेचं मैदान आणि इकडे ब्रह्मपुत्राचं मैदान, या ठिकाणी आपल्याला सापडतोय समशीतोष्ण प्रदेश किंवा हवामान. ठीक आहे. सो ए झालं, बी झालं, सी झालं. त्याच्यानंतर डी म्हणजे काय होतं, ठीक आहे. कोणता, कसला समशीतोष्ण, गेलं हे परत. डी थंड समशीतोष्ण. ठीक आहे. आणि सी कसा आहे, उबदार समशीतोष्ण. सी आणि डी मध्ये तो डिफरन्स आहे. ठीक आहे. सो डी दिसतोय इकडे आणि सी दिसतोय इकडे. सो हा थोडासा
याच्यापेक्षा कसा आहे, उबदार. ठीक आहे, आणि या ठिकाणी बर्फवृष्टी होते त्यामुळे हा कसा आहे, थंड. मग सी आणि डी, सी आणि डी मध्ये फरक काय आहे, सी आणि डी दोन्ही काय आहे, समशीतोष्ण. ठीक आहे, सी आणि डी दोन्ही समशीतोष्ण, समशीतोष्ण. परंतु सी कसा आहे, उबदार, आणि डी कसा आहे, थंड. ठीक आहे, डी कुठे, इथे दिसतोय, इकडचा भाग, इकडचा भाग. ठीक आहे, त्याच्यानंतर ई, ई कसा आहे, ध्रुवीय, ध्रुवीय किंवा पोलार, म्हणजे काय, बर्फाच्छादित प्रदेश. ठीक आहे, एवढं काय आलं. ए कुठे सापडणार, फक्त कर्कवृत्ताच्या खाली, कर्कवृत्ताच्या खाली आपल्याला सापडणार ए. त्यामुळे ए कधी विचारलं ए तर ते कुठे सापडणार आहे, खालच्या राज्यांमध्ये. इकडे कोणते राज्य येतात, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि खालचा पूर्ण साऊथ इंडिया. ठीक आहे, त्याच्यानंतर बी, बी कुठे सापडणार आपल्याला, वाळवंटी प्रदेश, राजस्थान. ठीक आहे, आणि इकडे हा जो पठार आहे पश्चिम घाटाच्या ह्याच्यामुळे जे पठार तयार झालेला आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झाले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सी, सी कुठे सापडतो आपल्याला, सी म्हणजे काय, समशीतोष्ण, गंगेचं मैदान, आणि इकडे तोच भाग ब्रह्मपुत्रेचा मैदान. त्याच्यानंतर डी, डी म्हणजे काय, समशीतोष्णच पण कसा, थंड. ठीक आहे, त्यामुळे तो कुठे सापडतो, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशचा भाग. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ई, ई म्हणजे काय, ई म्हणजे तो ध्रुवीय, ध्रुवीय प्रदेश. ठीक आहे, ज्या ठिकाणी बर्फाच्छादित आपल्याला सापडतो. ठीक आहे, सो एवढं काय आलं, ब्रॉड क्लासिफिकेशन काय आलं का. ए कुठे सापडणार आहे, कर्कवृत्ताच्या खाली. भारताच्या मधून आपल्याला माहितीये कर्कवृत्त गेलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे कर्कवृत्ताच्या खाली ए सापडेल, ट्रॉपिकल, उष्ण कटिबंधीय. कर्कवृत्ताच्या वरती आपल्याला सापडेल समशीतोष्ण प्रदेश, सी, आणि डी. राजस्थानच्या भागात बी, शुष्क, आणि ई वरती. ठीक आहे, समजलं एवढं, एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या. फक्त डायग्राम जरी लक्षात ठेवली आणि ए बी सी काय, ए बी सी डी आणि ई काय तेवढं लक्षात ठेवायचं, त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह होईल आपला. ठीक आहे, पुढचा एवढं काय, हे ब्रॉड क्लासिफिकेशन आहे. येस, त्याच्यानंतर इकडे दाखवलं आपल्याला की एफ, एफ म्हणजे काय, ज्या ठिकाणी वर्षभर पाऊस, नो ड्राय सीझन. एफ म्हणजे हे नॉमेनक्लेचर बनवण्यासाठी दिले त्यांनी. आता काही ठिकाणी AMW आहे, काही ठिकाणी AW आहे. ह्याचा अर्थ काय होतो, हे स्मॉल, हे कॅपिटल आपण पाहिले, आता हे स्मॉल, यांचा अर्थ काय होतो. ठीक आहे, सो एफ म्हणजे काय असणार आहे, ज्या ठिकाणी एफ असेल त्या ठिकाणी वर्षभर पाऊस असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे काय, सवाना किंवा विंटर. ठीक आहे, ड्राय विंटर, सॉरी डब्ल्यू इज नॉट सवाना. ठीक आहे, सो डब्ल्यू म्हणजे विंटर. त्याच्यानंतर एस, एस म्हणजे समर, उन्हाळा. एम म्हणजे मान्सून, आणि जी म्हणजे गंगेचं मैदान, ज्याला बोलतात गँगेटिक प्लेन. ठीक आहे, आता आपल्याला हेच पाहायचं, हे लक्षात ठेवायचं. एफ म्हणजे वर्षभर पाऊस, डब्ल्यू विंटर, एस समर, एम मान्सून, आणि जी म्हणजे गंगेचं मैदान. ठीक आहे, येस. आता ठीक आहे, इथे इथे काय सांगितलं होतं आपल्याला, AMW, AS आणि AW. आधी ए पाहू काय. ठीक आहे, येस. आता AMW, AMW म्हणजे काय, ए माहिती आपल्याला, ए काय आहे,
एचा अर्थ काय होतो? ए म्हणजे उष्णकटिबंधीय, एम म्हणजे काय? मान्सून, आणि डब्ल्यू म्हणजे काय? विंटर. ठीक आहे, म्हणजे थंड हिवाळा असणार आहे त्या ठिकाणी. सो उष्णकटिबंधीय मान्सून हवामान आलं. उष्णकटिबंधीय म्हणजे ए आणि एम म्हणजे मान्सून. ठीक आहे. उच्च तापमान आणि पावसाळ्यात अतिवृष्टी, त्यानंतर छोटा कोरडा कालावधी, आणि प्रदेश कोणता येतो याच्यात? पश्चिम घाट आणि ईशान्य भारत. ठीक आहे, पश्चिम घाट आणि ईशान्य भारत येतो AMW. म्हणजे काय? उष्णकटिबंधीय मान्सून हवामान. AMW चा अर्थ काय आला? AMW म्हणजे काय? उष्णकटिबंधीय मान्सून हवामान. तर या ठिकाणी आपल्याला दिसतं. ठीक आहे, AMW याच्यात काय सांगितलं त्यांनी? वैशिष्ट्य काय? AMW या ठिकाणी काय सापडतं? भरपूर पाऊस. त्यामुळे या ठिकाणी काय सापडतात? सदाहरित वने. मग कोणते राज्य येतात ह्याच्यात? महाराष्ट्राचा काही भाग, गोवा, कर्नाटक आणि केरळ. ठीक आहे, AMW. ए म्हणजे काय? उष्णकटिबंधीय, एम म्हणजे मान्सून आणि डब्ल्यू म्हणजे विंटर. ठीक आहे, सो AMW कुठे सापडतं हवामान? इकडे. आणि या ठिकाणी सुद्धा काही भाग आहे, मेघालय वगैरेचा काही पार्ट तो इथे दाखवलेला नाहीये. ठीक आहे, परंतु वर्षा अरण्याचा हा प्रदेश आहे AMW. AMW काय पाहिलं आपण? येस, उच्च तापमान असणार, त्याच्यानंतर पावसाळ्यात अतिवृष्टी आणि छोटा कोरडा कालावधी म्हणजे हिवाळा थोडा, आणि कुठे सापडतो? पश्चिम घाट आणि ईशान्य भारत. फक्त लोकेशन लक्षात ठेवायचे. त्यानंतर AW. ए म्हणजे काय? येस, उष्ण कटिबंधीय प्रदेश. ठीक आहे, आणि डब्ल्यू सवाना. ठीक आहे, डब्ल्यू सवाना. ठीक आहे, म्हणजे काय? किंवा विंटर. आर्द्र शुष्क म्हणजे उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळा कोरडा म्हणजे हिवाळा खूप जास्त थंड असं म्हणतोय. ठीक आहे, तापमान वर्षभर कसं? जास्त. प्रदेश दख्खनचे पठार, महाराष्ट्राचा मोठा भाग आणि मध्य भारत. हा कशात येतो? AW. हा भारतातील सगळ्यात मोठा हवामान प्रदेश आहे. सर्वात मोठा हवामान प्रदेश कोणता? AW. या ठिकाणी उन्हाळ्यात आपल्याला पाऊस, त्याच्यानंतर हिवाळा कोरडा, तापमान वर्षभर जास्त. ठीक आहे, आणि प्रदेश कोणता आहे? दख्खनचे पठार, महाराष्ट्राचा मोठा भाग आणि मध्य भारत. ठीक आहे, आर्द्र शुष्क. आर्द्र शुष्क म्हणजे काय? यस. ठीक आहे, मग AW कुठे सापडतोय आपल्याला? हा प्रदेश AW हा सगळ्यात मोठा विभाग. AW तोच इकडे सुद्धा कंटिन्यू झालाय. ठीक आहे, AW हा पठारावरती येतो, आपला पठारी प्रदेश. सगळ्यात मोठा हवामान विभाग. ठीक आहे, याच्यात काय सापडणार आपल्याला? खूप जास्त म्हणजे हिवाळा सापडेल, उन्हाळा सापडेल आणि पावसाळा, अशी तिन्ही ऋतू आपल्याला सेपरेट ह्याच्यामध्ये सापडतील. ठीक आहे, सो हा झाला AW. डब्ल्यू म्हणजे सवाना. आपण पाहिलं इकडे तर सवाना सापडतोच महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे इकडे विदर्भ, त्याच्यानंतर छत्तीसगड वगैरे या भागात सुद्धा हा सवाना प्रदेश आहे. ठीक आहे, AW. AMW झाला आपला, त्याच्यानंतर AW म्हणजे सवाना प्रदेश झाला इथपर्यंतचा. ठीक आहे, आता पुढचा ए वाला राहिला फक्त AS. ठीक आहे, हा येतो
तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या ह्याच्यावरती, ज्याच्यात ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे काय होतं, पाऊस येतो. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस. सो तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा प्रदेश. ठीक आहे. सो AM झाला, AMW झाला, AW झाला आणि AS झाला. ठीक आहे. येस, AS म्हणजे काय, शुष्क उन्हाळावाला मान्सून. ठीक आहे. म्हणजे उन्हाळा कसा असणार आहे, खूप ड्राय, खूप जास्त उन्हाळा कडक म्हणता येईल किंवा शुष्क असणार, त्या ठिकाणी पाणी नसणार आहे. कारण की तिथे कुठं पाऊस कधी पडतो, हिवाळा, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे. सो ह्याच्यात येतो दक्षिण पूर्व तमिळनाडू, म्हणजे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग ईशान्य मान्सून वाऱ्यावरती अवलंबून. ठीक आहे. सो ईशान्य मान्सून वाऱ्यावरती हा भाग जो आहे तो अवलंबून आहे. कळलं? 3 झाले आपले क्लिअर. कोणते कोणते? ए तर लक्षात ठेवलं, उष्णकटिबंधीय फक्त खाली आढळतो आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे या भागात कोणता आढळतो, AMW. ठीक आहे. त्याच्यानंतर AS कुठे आढळतो, AS. ठीक आहे. आणि हा कुठे आढळतो, AW. या ठिकाणी AW. ठीक आहे. झालं क्लिअर. AMW, BS, सॉरी AS आणि AW. क्लिअर एवढं झालं. 3 झाले. ए चे 3 लक्षात आले. ए चे 3 लक्षात आले. ए कुठे, कधी जर विचारलं की कोपेनच्या हवामान क्लासिफिकेशन नुसार AW प्रकारचं हवामान किंवा AMW प्रकारचं हवामान खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतं, आणि जर वरची राज्य दिली UP, बिहार किंवा राजस्थान असेल तर आपण काय करणार, त्या ऑप्शन मधून कट करणार. का? कारण की आपल्याला माहिती आहे ए फक्त खाली सापडतोय, कर्कवृत्ताच्या खाली. ठीक आहे. सो ऑप्शन इलिमिनेशनने जायचंय. ठीक आहे. नेक्स्ट आता पाहू बी. सो आपला ए क्लिअर झाला, ए झाला. आता बी कडे जायचं आपल्याला. बी वाला पार्ट दिसतोय, राजस्थानचा हा पार्ट, त्यानंतर राजस्थानचा पुन्हा हा पार्ट आणि इकडे पठाराचा काही भाग. ठीक आहे. तर मग बघू आपण बी म्हणजे काय. बी मध्ये पाहिलं आपण शुष्क. बी म्हणजे काय, शुष्क हवामान त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. येस, बी. बी मध्ये शुष्क हवामान म्हणजे वाळवंटी प्रदेशात आढळणारं हवामान. ठीक आहे. सो BWHW, BSHW. ठीक आहे. सो बी म्हणजे शुष्क उष्ण वाळवंटी हवामान. ठीक आहे. W इज विंटर, ज्या ठिकाणी विंटर खूप हार्श असेल, आणि S म्हणजे समर. समर सुद्धा कसं असेल, खूप हार्श असणार आहे. ठीक आहे. सो उष्ण वाळवंटी हवामान BWHW आणि BSHW म्हणजे अर्धशुष्क. ठीक आहे. सगळ्यात शुष्क कुठे येईल, राजस्थानमध्ये, पश्चिमेला का पूर्वेला, पश्चिमेला सर्वात शुष्क आपण पाहिलं, उष्ण वाळवंटी. ठीक आहे. आणि त्याच्या अलीकडे अर्धशुष्क हवामान, त्याच्यापेक्षा कमी शुष्क. ठीक आहे. कारण की पश्चिमेला राजस्थानच्या पाणी नाहीच आपल्याला माहिती. तो कोणता भाग येतो, तो येतो उष्ण वाळवंटी हवामान. आणि इकडे ज्या ठिकाणी राजस्थान बागर आपल्याला सापडतं, आपण पाहिलं, ज्या ठिकाणी पिकं वगैरे आहेत, तर तो येतो अर्धशुष्क हवामान. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय, अत्यल्प पर्जन्यमान. राजस्थानमध्ये तसंही पाऊस कमी आहे आणि त्या भागात अजूनही कमी. ठीक आहे. तापमान खूप जास्त, दिवस रात्र तापमानात फरक मोठा. म्हणजेच काय, दैनिक तापमान कक्षा कशी जास्त, दैनिक तापमान कक्षा जास्त. मग कोणता भाग येतो, पश्चिम राजस्थान थार वाळवंटाचा भाग. ठीक आहे. BWHW. ठीक आहे. राजस्थानचा तिकडचा भाग. येस, राजस्थान बी लक्षात ठेवता येईल.
त्यानंतर BSHW, एस म्हणजे समर, ठीक आहे. सो अर्धशुष्क हवामान, ठीक आहे. त्यापेक्षा कमी उष्ण वाळवंट हा भाग येतो. कमी पाऊस, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त स्टेपी प्रकार, आणि याच्यात असतो गवताळ प्रदेश, ठीक आहे. सो त्याच्यानंतर प्रदेश, राजस्थानचा काही भाग, गुजरातचा भाग आणि महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग याच्यात येतो. BSHW स्टेपी हवामान महाराष्ट्रात सापडतं. मग पाहिलं त्रिवार्थानुसार, ठीक आहे. कोणत्या भागात? पश्चिम महाराष्ट्र, पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे त्याच्यात आपल्याला स्टेपी हवामान सापडतं, ठीक आहे. सो आता BSHW पाहू आणि BWHW. यस, इकडे ठीक आहे. BWHW, ठीक आहे. सो BWHW हॉट डेझर्ट, काय म्हणजे शुष्क वाळवंटी प्रदेश, राजस्थानचा पश्चिम भाग. आणि पूर्वेला आहे BSHW स्टेपी प्रकारचं क्लायमेट. इथे पण आपल्याकडे कसं आहे BSHW स्टेपी हवामान, आपण पाहिलं गवताळ प्रदेश, ठीक आहे. महाराष्ट्राचा इथला भाग येतोय बघा, हा भाग. त्याच्यानंतर इकडे तेलंगणा पठारावरचा काही भाग, ठीक आहे. सो हा सुद्धा पर्जन्य छायेचा प्रदेश. सो बी वरून लक्षात ठेवायचं वाळवंटी उष्ण हवामान, ठीक आहे. पाऊस कमी आणि स्टेपी प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला प्रदेश सापडेल, ठीक आहे. सो बी क्लिअर झालं, ए क्लिअर झालं. त्याच्यानंतर बी क्लिअर झालं. त्याच्यानंतर जायचे सी. सी कुठे सापडतो आपल्याला? इथे. यस, सी. सी गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश. सी का हवामान कसं आहे? समशीतोष्ण. का समशीतोष्ण? कारण की कर्कवृत्त जे जातं इथून ते इथपर्यंत सूर्याची किरण सरळ किंवा लंबरूप पडतात. या भागात सूर्याची किरण तिरपी पडतात, ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी हवामान जास्त काय बोलतात उष्ण पण नाही आणि जास्त शीत पण नाही, समशीतोष्ण, ठीक आहे. या भागात महापाठ कुठे येतोय बघा, उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर इकडे पंजाब हरियाणाचा काही भाग, ठीक आहे. UP बिहार आणि इकडे आसाम, आसामचा पाठ. त्याच्यात येतं CWG. यस, सी म्हणजे समशीतोष्ण आणि सी म्हणजे काय? थंड उबदार समशीतोष्ण. यस, BS झाला. यस, CWG म्हणजे काय? शुष्क हिवाळा असलेला मान्सून प्रकार, ठीक आहे. उष्ण उन्हाळा, ठीक आहे. या ठिकाणी UP बिहार मध्ये उन्हाळा कसा असतो? उष्ण. आणि हिवाळा थंड. थंड हिवाळा उत्तरेला आहे त्यामुळे हिमालयाच्या जवळ, त्यामुळे जे वारे तर थंड वारे त्यांचा डायरेक्ट प्रभाव, त्यामुळे उष्ण उन्हाळा आणि थंड हिवाळा. हिवाळ्यात पाऊस अत्यल्प, या ठिकाणी हिवाळ्यात पाऊस पडत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रदेश गंगा मैदान आणि उत्तर भारत समजलं आपल्याला मॅपवरून, ठीक आहे. त्यामुळे CWG, जी म्हणजे गंगेचं मैदान आणि सी म्हणजे समशीतोष्ण प्रदेश, ठीक आहे. नेक्स्ट ET. ET म्हणजे ईचाच पार्ट येतो, टुंड्रा हवामान. टुंड्रा प्रकारचं हवामान. टुंड्रा म्हणजे काय? ठीक आहे. CWG काय आला? आता नेक्स्ट पार्ट येतो ET. ET म्हणजे टुंड्रा हवामान म्हणजे काय? उष्णतम महिन्याचे तापमान 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा तापमान किती असतात तिथे? 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी, म्हणजे खूप थंड. वर्षातील बहुतांश काळ या ठिकाणी थंडी असते. प्रदेश लडाखचा प्रदेश आणि अतिउच्च हिमालय प्रदेश, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी टुंड्रा टाईपचे जे छोटे छोटे गवत सापडतात त्यामुळे त्याला तसं नाव दिलं, ठीक आहे. सो ET झाला टुंड्रा प्रदेश, ज्या ठिकाणी हवामान 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा पण आपल्याला कमी सापडतं. आणि ई म्हणजे काय? ध्रुवीय प्रकार म्हणजे हिमाच्छादित, जो कायम हिमाच्छादित असेल तो, ठीक आहे. मग इकडे पहा, ते ET म्हणजे टुंड्रा
आणि ई म्हणजे ध्रुवीय किंवा पोलार प्रकारचं. ठीक आहे, सो ई लक्षात ठेवायचा, बर्फाच्छादित किंवा पोलार टाईपचा क्लायमेट त्या ठिकाणी सापडेल. आता राहिला फक्त आपला डी, DFC. ठीक आहे, सो डी म्हणजे काय? डी म्हणजे काय? समशीतोष्ण. कसा? थंड, थंड समशीतोष्ण प्रदेश. ठीक आहे, या ठिकाणी कडक थंडी, उन्हाळा कमी काळापर्यंत आणि हिमवर्षाव सापडतो आपल्याला. ठीक आहे, आणि हा भाग येतो ईशान्य हिमालय. ईशान्य हिमालय. ठीक आहे, कसं DFC दिलाय आपण बघितलं. डी म्हणजे समशीतोष्ण, एफ म्हणजे काय? वर्षभर पाऊस. कसा वर्षभर पाऊस? एकतर नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे आणि नंतर हिवाळ्यात बर्फ वर्षाव. ठीक आहे, हिमवर्षाव, त्यामुळे वर्षभर पाऊस, त्यामुळे सदाहरित वने. ठीक आहे, सो एवढं क्लिअर झालं. क्लिअर झालं. ठीक आहे, ए म्हणजे काय? ए, बी, सी, डी आणि ई. ए म्हणजे काय? उष्णकटिबंधीय. ठीक आहे, त्याच्यानंतर बी म्हणजे काय? शुष्क वाळवंटी. ठीक आहे, त्याच्यानंतर सी म्हणजे काय? समशीतोष्ण. त्याच्यानंतर डी म्हणजे काय? थंड समशीतोष्ण. त्याच्यानंतर ई म्हणजे काय? यस, किंवा ध्रुवीय हवामान. ET म्हणजे टुंड्रा. ठीक आहे, मग याच्यावरती ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन डिरेक्टली, हे तर एक तर जोड्या लावायला विचारतात. ठीक आहे, हे विचारतील AMW, त्याच्यानंतर BSHW किंवा कोणत्या भागात आढळतात. ठीक आहे, क्लिअर आहे का? काही डाऊट? समजलंय का इथपर्यंत? जास्त डीप मध्ये नाहीये, त्यामुळे जास्त डीप मध्ये आपण सांगत नाहीये. त्याच्यावरती अशाच प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, जोड्या लावायला विचारले जातात, किंवा मग डिरेक्टली आता ह्या वर्षीच्या पेपरमध्ये जोड्या लावायला प्रश्न होता हा. ठीक आहे, कोपेनच्या हवामानाचं हे नावं दिलेली होती आणि त्याच्या पुढे त्याचा प्रकार दिलेला होता. येस, कंबाईनला. ठीक आहे, आतापर्यंत कंबाईनला कोपेन विचारला नव्हता, यावेळेस कंबाईनला कोपेन विचारलेला होता, त्यामुळे आपण करून ठेवलेला आहे. त्रिवार्ता विचारू किंवा कोपेन विचारू, दोन्ही पण आपल्याला माहिती हवे. ठीक आहे, क्लिअर एवढं? ठीक आहे, मग महाराष्ट्राचं हवामान जे टॉपिक आहे, यस, ग्रुप बी ला आला होता. कोपेनचं क्लासिफिकेशन विचारलेलं होतं ग्रुप बी साठी. आतापर्यंत विचारलेलं नव्हतं, आतापर्यंत त्रिवार्तावरतीच क्वेश्चन जायचे, परंतु यावर्षी कोपेन पण आला होता, त्यामुळे कोपेन सुद्धा आपल्याला करायचा आहे. खूप वरवरचा क्वेश्चन याच्यावरती येणार आहे, जास्त डीप मध्ये क्वेश्चन जाणार नाहीये, त्यामुळे बेसिक जरी माहिती असेल तरी क्वेश्चन सॉल्व्ह होईल. यस, विचारलं होतं. यस, ठीक आहे, सो महाराष्ट्राचं हवामान हा टॉपिक आपला झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर PYQ पाहायचे बाकीचे राहिलेले. यस, हा पाहिला आपण. त्याच्यानंतर यस, बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? ठीक आहे, ग्रामीण वसाहतीवरती बुंदेलखंड
सांगा. कोणत्या प्रकारची वसाहत आहे? सांगा पटकन. ठीक आहे. सो बुंदेलखंड रिजन कुठे येतो? बुंदेलखंड हा प्लॅटू किंवा कसा आहे, पठारी प्रदेश. या ठिकाणी शेती होती का? जास्त नाही. ठीक आहे. या ठिकाणी शुष्क आणि काय बोलता येईल त्याला आपल्याला, राहण्यायोग्य नाही, किंवा शेती किंवा उद्योगधंदे, पाणी नाहीये, पाण्याचा अभाव. ठीक आहे. अशा प्रकारचा प्रदेश आहे. तर या ठिकाणी आपल्याला वर्तुळाकार वसाहत नाही, अर्धकेंद्रित नाही, विखुरलेली पण नाही, तर कशी सापडते? कॉम्पॅक्ट सेटलमेंट किंवा केंद्रित वसाहत. ठीक आहे. गावाकडची त्या ठिकाणी एकत्र येऊन लोक राहतात, त्यांची शेती बाहेर असते, पाणी नाहीये, त्यामुळे ते एकत्रित वस्ती आपल्याला दिसते. ठीक आहे. नेक्स्ट. येस. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅश डॅश नावाने ओळखला जातो. ठीक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगर डॅश डॅश नावाने ओळखला जातो. क्वेश्चन तर वाचा आधी व्यवस्थित. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर कोणत्या नावाने ओळखला जातो? हा प्रश्न का टाकला? कारण की इथे बघा दिलाय की एखाद्या डोंगराला एकच नाव असू शकतं ना. इकडे ऑप्शन मध्ये काय दिलंय? कोणत्या नावाने ओळखला जातो. ठीक आहे. मग दोन नावं कशी असतील, सी आणि डी, किंवा इकडे ए आणि बी, त्यामुळे हे दोन ऑप्शन डायरेक्ट कट होतात आणि आपल्याकडे फक्त राहत आहे ए आणि बी, दोनच ऑप्शन राहतात. करवीर. मग कोणता डोंगर आहे कोल्हापूरमध्ये? करवीर डोंगर. वाडी रत्नागिरी थोडीच आहे. बरोबर. चुकलंय का? मी ह्याच्यासाठी हा क्वेश्चन दाखलाय की इकडे दोन नावं आहेत, तर दोन नावं येणार नाही, त्यामुळे दोन्ही नावं कट होत आहेत आणि फक्त दोनच ऑप्शन होत आहेत राहत आहेत, त्यामुळे ऑप्शन इलिमिनेशन. ठीक आहे. झालं. ठीक आहे. उद्यापासून आपण लोकसंख्या टॉपिक चालू करू. ठीक आहे. चालेल. आज थांबू. टॉपिक कम्प्लीट झालाय आपला. थँक्यू सो मच. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण राहिलेला पार्ट कम्प्लीट करू. ठीक आहे. उद्या असेल तर आधी टाकेल मी मेसेज. ठीक आहे. उद्याचं जर स्केड्यूल होत असेल तर बघू, नाही तर मग मंडेला. ठीक आहे. चालेल. उद्या झालं तरी 11 वाजता होईल. हा, नाही तर मग मंडेला. चालेल. थँक्यू सो मच.